बाउंड्री लाईनच्या पलीकडे केलाय श्री गणेशा, बॉलला फेकला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावसंख्येसाठी येतोय वन बाउंस चौकार. गेला आणि पंचांनी केलं दंडित. या बॉलवरती मिळतील टोटल 5 धावसंख्या. अगदी मोफतच्या धावसंख्या म्हणाव्या लागतील. या बॉलवरती धावसंख्या किती येत आहेत हे निर्णायक चेंडू आहे खऱ्या अर्थानं. कधी कधी नो चेंडू देखील 12 धावसंख्या देऊन पोचतो. शुभमनं पुरेपूर फायदा घेतला. खरं तर हा देखील खूप चांगला चेंडू. फ्री हिटचा बॉल होता. एक कंप्लीट केले जाते. ऑनमध्ये खेळाडू आहे. एक कंप्लीट एकेवर समाधान मानावं लागेल. हे पद्धत आली ते. खरं तर ही रणनीती आहे. जर समोरचं षडयंत्र रचतोय तर कटकार रचन आपल्याला देखील रचलं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. 1 न धावफलकमध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 6 या आकड्यावरती. 6 धावसंख्या 5 क्षेत्ररक्षणात या ठिकाणी बदल केला जाते. कारण की आधीचा नो बॉल होता म्हटलं तर त्या चेंडूवरती क्षेत्ररक्षण करण्याची बंदी असते खरं तर टीमला. त्यानंतर पुन्हा एकदा या ठिकाणी आता क्षेत्ररक्षण सजवलं जातं. लेफ्ट हँडेड बॅट्समन म्हटलं तर मैदानातील अवघड जागेवरचं दुखणं म्हटलं तर लेफ्ट हँडेड बॅट्समन. कधी कधी हेच बॅट्समन गोलंदाजावरती अगदी तुटून पडतात. पण हा बॅट्समन देखील काय करतो देखील हे देखील आता महत्त्वाचं असणार आहे. सुशांत पहिलाच बॉल फेस करेल. खरं तर गोलंदाज मयुरेशचा फुल टॉस आला बॅटवरती. स्लॉटमध्ये जरूर आलाय. त्याला देखील पाठवलं या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी आसमानी सुलतानी येतोय षटकार. बॉलवरतीच ओळखलं, पारखलं, वट केलं, वॉच केलं आणि दिला फिरकावून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चेंडूची पूर्तता करा. राज घोसाळकर आपल्याला विनंती आहे. पहा अगदी प्रवीण बैलमार यांनी सर्वच ज्यांनी मेहनत घेतली या स्पर्धेची त्या सर्वांचेच आभार व्यक्त केले. खरं तर मनोज पाठार या स्पर्धेसाठी अगदी अत्यंत मेहनत घेत आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार मग रोहित पाडगे असतील, राज घोसाळकर असतील, त्याचबरोबर गौरव घोसाळकर असतील, दर्शन बैलमारे असतील, प्रत्येकजण वेगवेगळी जिम्मेदारी घेऊन खरं तर या मॅचमध्ये ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी खऱ्या अर्थानं खूप मेहनत घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. प्रगतीपथावरती येऊन पोचल्यात 12 या आकड्यावरती. अजून एकही गडी बाद झालेला नाही आहे. पण प्रतिस्पर्धी संघावरती चढवले जात आहेत. या ठिकाणी हल्ला बोल केला जातो. आता फक्त मैदानावरती बोलती ती बॅट आणि होत आहेत त्या धावा. समोर बॉल टाकला. अगदी खोलात बॉल टाकला. होऊ शकते विकेट या ठिकाणी. मिसफिल्ड होते. थ्रो देखील थोडा चुकीचा या ठिकाणी पाहायला मिळाला. फंबल पाहायला मिळते. खरं तर या ठिकाणी कदाचित हिट झाली असती या बॉलवरती तर एक खेळाडू देखील मैदानातून परतावा लागला असता. पण त्या ठिकाणी सावरलं गेलं. नशिबाची साथ आहे खऱ्या अर्थानं दोन्ही बॅट्समनला. मयुरेश खरं तर गोलंदाजी करतोय खरसुंडी टीमकडून, जे पहिल्या सत्रामध्ये करते बॉलिंग, तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करणारी टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. साईबाबा नगर खूप चांगला बाटाला असणार यात मात्र शंका नाही आहे. खरं तर खरसुंडी टीमचा जर विचार केला तर या 2-3 वर्षामध्ये बराचसा क्रेज खरं तर त्यांनी निर्माण केला या विभागामध्ये. पण एकीकडे इकूच्या नेतृत्वाखाली खरंच या खेळाडूला का रायगडचा मास्टर माइंड म्हटलं जातं. या ठिकाणी संतुलन थोडंसं बिघडलं. घर फिरले की घराचे वासे देखील फिरतात. पण बॉल थांबायचं नाव घेत नाहीये. मैदानावरती बोलतीये बॅट. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार. पहा या ठिकाणी आमचे हिंदीचे महागुरू प्रवीणजी दुगाडे या ठिकाणी उपस्थित राहत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या दरम्यान निखिलजी पालंडे यांच्याकडून आयोजकांसाठी आणि साईबाबा नगर टीमसाठी खरं तर शुभेच्छा येत आहेत. या
जे सुतार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्या सर्वांचंच आपण या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करूयात। पहा आमचे प्रवीणजी दुगाडे सर देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत। वेलकम वेलकम। 22 आल्यात पहिल्याच षटकामध्ये पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घेतलाय। बॉल उचललाय बराच का हवेमध्ये आहे। क्षेत्ररक्षक हिल मयूरेश जज केलंय बॉलला। आता परतावा लागेल या ठिकाणी सुशांतला। 4 चेंडू 16 धावसंख्येची बहारदार खेळ केली आहे। बॅक टू द डगआउट। वरती 22 धावसंख्येचं भलं मोठं षटक टाकलं। कुणाल बाळस्कर खरं तर बॉलिंग ट्रॅकवरती येतोय। अंडर 19चा कदाचित हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। कुणाल बारसकर हा खेळाडू पाहायला मिळतो खरसुंडी टीमकडून। अंडर 19चा खेळाडू बऱ्याच कमी वेळामध्ये खरं तर गोलंदाजीच्या भूमिकेचा खरसुंडी टीमकडून अगदी चांगली गोलंदाजी करतो। समीर बारसकरचा छोटा भाऊ बॉल अगदी बॅट वरती आलाय देखील। क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे। कंप्लीट केल्या जातील या ठिकाणी धावा तब्बल एक आकड्याने धावसंख्या मात्र जम पोहोचेल ती तब्बल एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 23 आकड्यावरती 23 धावसंख्या धावफलकावरती लागले जात आहेत। मैदानावरती खूप चांगली लढत चालू आहे। हे बॅटल खूप मोठा असणार या ठिकाणी यात मात्र देखील शंका नाही आहे। कुणाल आता बॅटिंग करतो। यश आणि मैदानावरती गेलाय क्षमा असावी इक्कू मैदानावरती आपल्याला जाताना पाहायला मिळतो। मिस्टर संजय सोळंकी रायगडचा टायगर म्हणून याच्याकडे अगदी आदर्शानं पाहिलं जातं कारण की मास्टर माइंड म्हणून या खेळाडूला अगदी ओळखलं जातं या रायगडच्या बाहेर देखील। विकेट हॅट्रिक त्याचबरोबर षटकार हॅट्रिकसाठी आदरणीय आमचे पाहुणे गणेशजी ठाकर साहेबांकडून 500 रुपयांचे कॅश प्राईज असेल। दोन्ही टीमसाठी खऱ्या अर्थानं सुवर्ण संधी या स्पर्धेचं 8वं पर्व। लॉंग द कार्पेट चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहे जज करेल बॉलला तितपत केली जाते एक कंप्लीट। हे षटक अगदी 2 चेंडू खूप चांगले आपल्याला पाहायला मिळत आहेत। रिदम चांगला पाहायला मिळतोय प्रवीण सर गोलंदाजाचा कारण की पहिल्या षटकामध्ये मयुरेशने जो मार खाल्ला त्याच्यावरती चढवलेलं आक्रमण आता खरं तर भरपाई करतोय कुणाल मैदानावरती। हे समीकरण जमणं खऱ्या अर्थानं खूप महत्त्वाचे असतात। कदाचित पहिलेच 2 बॉल गोलंदाज इतके मार खाल्ले जातात ना की त्यानंतर संपूर्ण संघाचा आत्मविश्वास देखील त्याच ठिकाणी फ्लिप होऊन जातो। मग बॉलला अगदी हलक्या हाताने टोलवलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो पॉइंटच्या दिशेनं येतोय चौकार। थँक्यू अगदी हलक्या हातानं बॉलला खेळलाय नरेशजी जितकं प्रेमानं तितकंच चांगलं यात मात्र शंका नसते। 28 येऊन पोचल्यात। पुन्हा एकदा कुणाल येतोय। हा देखील खूप देखणा फटका बस बघावं आणि बघतच राहावं। घुटना टेक तमाशा देख बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे केली होती कुणालची वावा पहिल्या 2 चेंडूंवरती त्यानंतर केलेलं कुणालवरती हे आक्रमण बॅक टू बॅक येतोय दुसरा चौकार। ठाकर साहेबांकडून 501 रुपयांचा पारितोषिक असणार आहे। पहा कुणालनं 2 चेंडू खूप चांगले हाताळले त्याचबरोबर नंतरच्या 2 चेंडूंवरती केलेलं आक्रमण आता काय चेंजेस होतोय का गोलंदाजीमध्ये की व्हेरिएशन वापरलं जातं हे पाहणं आता खूप महत्त्वाचं असणार आहे।
खूप चांगला बॉल, खूप चांगला बॉल, वेग देखील खूप चांगला पाहायला मिळाला. यष्टनच्या बराचसा बाहेर बॉल पाहायला मिळाला. खेळाडू थोडा शफल देखील झाला. त्यानंतर अगदी वाईड लाईनला धरून सटीक बॉल टाकण्यात आला या ठिकाणी. हा येतो डॉट बॉल. 10 धावा खर्च केल्यात अद्याप गोलंदाजानं. प्रगतीपथावरती 32 धावसंख्या आल्यात एक गड्याच्या मोबदल्यात. हा बॉल पहा, देखना बॉल लाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आता बाट मधून आग ओकणारा येतोय. बाटचा रडार पहा या ठिकाणी. फळीतून आलेला हा दर्जेदार षटकार. बनल्यात आता 38 एक गड्याच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. 2 षटकं प्रवीणची या ठिकाणी संपुष्टात आलीत आणि धावपळीवरती धावा येऊन पोहोचल्यात तब्बल 38. 38 धावा आल्यात खरं तर. बॉलिंग ट्रॅकवरती येतील आता खरं तर खालापूर एक्सप्रेस. नरेश धांद्रुत, बऱ्याचशा वर्षांचा एक्सपिरियन्स आणि कधी कधी प्रवीणची इक्को आणि ही जोडी होती. खरं तर एका संघामध्ये बऱ्याचदा या दोन खेळाडूंना काम केलं. एक संघासाठी, तालुक्यासाठी या दोन खेळाडूंना खूप सारी मेहनत घेतलीत. पण आता गावाच्या प्रतिष्ठेसाठी दोनही संघाचे खेळाडू एकमेकांच्या अगेन्स्ट एक मैत्रीपूर्वक लढत मैदानावरती खेळताना पाहायला मिळत आहेत. अडतीस आल्यात एक घड्याच्या मोबदल्यामध्ये. इक्को आता स्ट्राईक एंडवरती असेल. समोरगी देखील खूप चांगला खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. नरेश त्याच्या विरोधात खेळ करेल. इक्को शपल्ला इक्को एकमेकांच्या विरोधात आता ठाकलेत मैत्रीपूर्वक लढत करण्यासाठी. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. पंचांचा सिग्नल येणं असेल बाकी या ठिकाणी. विकेट. अगदी पहिल्याच बॉलवरती खरं तर नरेशनं फेस केला. अगदी षटकाराच्या जवळ मयुरेशनं पकडलेली ही झेल खऱ्या अर्थानं आता महत्त्वपूर्ण ठरते मॅचमध्ये. कारण की महत्त्वाचा खेळाडूला तंबूच्या दिशेने या ठिकाणी परतवलं. हे खऱ्या अर्थानं एक्सपिरियन्स खेळाडू आहे. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधात खेळत होते. पण याच खेळाडूंनी खरं तर एकमेकांसोबत बराचसा वेळ या खालापूर टेनिस क्रिकेटसाठी घालवताना आपल्याला पाहायला मिळाला. नरेश येतोय. 3ऱ्या क्रमांकाची गोलंदाजी खरं तर नरेशची. शॉट बॉल त्यावरती केलंय पुल. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक येतोय कुणाल. पकडलीय झेल या ठिकाणी आणि हा देखील खेळाडू केलाय बाद. आणि या बॉलवरती जर विकेट आली तर आदरणीय गणेशजी ठाकर साहेबांकडून 1000 पहा. या दरम्यान ज्यांचं नुकतंच या ठिकाणी शुभ आगमन होत आहे ते कर्जत तालुक्याचं डॅशिंग नेतृत्व आदरणीय गणेश नाना पाळकर साहेब, त्यांच्याबरोबर मुन्ना थोरवे देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर त्यांच्या समवेत उपस्थित मान्यवर या ठिकाणी राहतात. त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. प्रगती पथावरती धावा येऊन पोहोचल्या. तब्बल 38 या आकड्यावरती 2 विकेट घेतल्यात. या बॉलवरती जर विकेट आली ती गणेशजी ठाकर साहेबांकडून 1000 रुपयांचा कॅश प्राईज असेल. या ठिकाणी बॉलर नरेश धांद्रुतसाठी कुणालला किमया केली. खरं तर खूप चांगली. खरं तर या 2 गोलंदाजांनी विकेट घेतल्या नाही पण झेल पकडून मात्र या ठिकाणी खेळाडूंना परतवण्याचा प्रयत्न या 2 खेळाडूंनी अगदी खूप चांगला केला आहे. शफलून खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर केला जातोय. कंप्लीट केले धावा या ठिकाणी. तब्बल
एक एक धाव कंप्लीट केली खऱ्या अर्थाने. हे खूप चांगलं षटक पडताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक आकडे धावफलकामध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल 39 या आकड्यावरती 39 धावसंख्या. निखिलजी रिटे साहेबांना विनंती करतो. खालापूर तालुका युवा सेना खोपोली उपशहर प्रमुख आदरणीय रिटे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन होतं. साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. 39 धावसंख्या. या बॉलवरती देखील आक्रमण चढवलंय. विकेट कमावली आता या ठिकाणी. कुणालनं दुसरी पकडली आहे या षटकातील झेल. खरं तर नरेश धांद्रोत का एक्सपिरियन्स खेळाडू मानलं जातं, का अनुभवाची शिदोरी घेऊन अख्खा संपूर्ण संघ आपल्या जोरावरती मैदानात उतरवलाय याचं उत्तम उदाहरण खरं तर आता मैदानावरती नरेश देताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लागली विकेट. बागतोडर डगआउट बॅट्समन. पहा या ठिकाणी मावळ तालुका भारतीय जनता पार्टी उपाध्यक्ष आदरणीय गणेशजी ठाकर साहेबांकडून ओव्हर विकेट झाली. त्यासाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक आलं आदरणीय नरेशजी. या दरम्यान या स्पर्धेला सदुच्या भेट देण्यासाठी लक्ष्मणजी साठे साहेब, अमितजी देशमुख, बाळाजी देशमुख साहेब, राजूजी शिंदे साहेब, गणेशजी झोरे साहेब, रोहिंदजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर हेमंतजी परब साहेब, त्याचबरोबर प्रमोदजी निकम साहेब या सर्वांचं पुनश्च एकदा या ठिकाणी आम्ही सहर्ष स्वागत करतो. पहा या बॉलवरती टोलवलाय आता, पण बॉल आता थांबत नाहीये बाउंड्री लाईनच्या आत, पण बॉल गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय 6 धावसंख्येसाठी धमाका फोडणारा षटकार. स्पीड साऊंड. षटकार येतोय. चला नवीन बॉल द्या मैदानावरती. पहा नुकतंच या ठिकाणी ज्यांचं शुभागमन झालंय ते एक डॅशिंग नेतृत्व 567 अर्थातच गणेश नाना पाळकर आणि त्यांच्या समवेत मुन्नाजी थोरवे आणि संपूर्ण त्यांचा मित्रपरिवार या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आपल्याला पाहायला मिळाला. बऱ्याचदा खरं तर 567 म्हटलं तर नानांची एंट्री बऱ्याचशा ताफ्यांसोबत आपल्याला पाहायला मिळायची, पण आज काही वेळेअभावी ते स्वतःच या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. त्यांचे देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं आपण मनपूर्वक आभार व्यक्त करूयात. 45 धावफलकावरती लागले 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा देखील खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. तितक्याच ताकदीनं खेळलंय बॉलला. बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. असं वाटलं की नरेशनं ज्या 3 विकेट घेतल्या मैदानावरती त्यानंतर साईबाबा नगर संघ थोडासा पाय मागे घेतोय की काय, पण पाय मागे घेतले नाही. कारण की शर्यतीत लढायचं असेल तर संघर्ष आणि मनगटातली ताकद या ठिकाणी वापरावी लागते आणि तीच वापरली. युक्ती तिथे युक्ती, शक्ती तिथे शक्तीचा वापर केला आणि गनिमी कामानं काढलेल्या या 10 धावसंख्या महत्त्वपूर्ण ठरत आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती तब्बल 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 49 या आकड्यावरती. सागरजी बुरके साहेब, त्याचबरोबर निलेशजी ठाकरे साहेब आणि त्यांच्या समवेत शेखरजी बोराडे सर. खरं तर क्रिकेटवरती नित्यांत प्रेम आणि बऱ्याचदा मोठमोठ्या संघांना त्यांनी स्पॉन्सरशिप देखील करताना आपण बऱ्याचदा त्यांना चांगल्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. आता मैदानावरती खूप चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. आमच्या सर्व पाहुण्यांसाठी पुढेच एकदा मी सांगतो की एकीकडे खरसुंडी संघ लढत करतोय तर दुसरीकडे आपण पाहाल बॅटिंग करणारी टीम पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करते ती साईबाबा नगर टीम आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचं अगेन्स्ट खरं तर जे क्षेत्ररक्षण करते ती खरसुंडी टीम आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. 3 षटकं संपलीत आणि संघाचा अर्धशतक या ठिकाणी आपण पाहत आहे जवळ येऊन पोहोचलं. 49 धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळते. 4 गडी या ठिकाणी चालेल. बाद ऋषिकेश त्यावरती केले आक्रमण. बॉल जाईल क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देत बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावसंख्येसाठी आलेला हितच्या बॅटमधून षटकार.
55 धावसंख्या धावपळकावरती आता येऊन पोहोचल्यात. झाले संघाचं आता अर्धशतक पूर्ण झालं. यानंतर होईल रणनीती दुसऱ्या सत्राची कशी हाकायची. त्यामध्ये इको देखील आता खरं तर विचार करत असेल दुसऱ्या सत्रामध्ये काय खेळ करायचा आहे. राहुल देशमुख खरं तर नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. हितेश अगदी ऑन स्ट्राईक खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवरती घेतलेला समाचार बॉलला फेकलं बाउंड्री लाईनच्या पलीकडे. शफल झाला थोडासा खेळाडू अगदी समोर बॉलला टाकला फ्लिक केलं बॉलला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल उचलणी करेल फेकी करेल तितपत कंप्लीट केली जाईल. एक धाव. धावसंख्या देखील आकड्यानं केला जाईल बदल. 8 धावफलकमध्ये जाऊन पोहोचेल ते तब्बल अब तक 56. या बॉलवरती देखील केले आक्रमण बॅक टू बॅक. हितेशच्या बॅटमधून आता बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. राहुलच्या बॅटमध्ये राहुल देशमुखच्या बॅटमधून आलेला हा दर्जेदार षटकार. पहा या ठिकाणी मावळ भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय गणेशदादा ठाकरे यांच्याकडून जर या बॉलवरती षटकार आला तर तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज असणार आहे. पहा धावपळकाचा विचार केला तर धावपळकावरती येऊन पोहोचल्यात 62 धावसंख्या. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये नरेशचं षटक थोडंसं कमबॅक करणारं आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर या ऋषिकेशवरती खऱ्या अर्थानं आक्रमण केलं. तब्बल 13 धावा खर्च केल्यात या 3 चेंडूंमध्ये. या दरम्यान आदरणीय गोविंदजी खेळंजे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आपण देखील या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. डॉट बॉल येतोय. राहुल स्ट्राईकवरती आहे. 3-16 वरती खेळतोय. 3-8 वरती हितेश आपल्याला पाहायला मिळतोय. या दरम्यान या स्पर्धेसाठी ज्यांची सदिच्छा भेट लागली त्या ऋषिकेशजी सांगोडे साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. लाऊड अपील केले. जर यष्टीरक्षकांना डायरेक्टली चेंडू जर कलेक्ट केला असेल पहा यष्टीरक्षक आपण पाहाल या ठिकाणी लॉंग आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती खरं तर राहुल झालाय बाद. नवीन बॅट्समॅन आता मैदानावरती जाईल. 7 नंबरच्या पोझिशनचा हा खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. बंटी केला नवीन खेळाडू. 2 चेंडू अजूनही कदाचित 1 चेंडू हे इनिंग संपण्यासाठी अजूनही शिल्लक असणार आहे. 62 झाल्यात. विकेट लागली जाते या ठिकाणी. 62 वरती थांबतोय. 5-6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 62 धावसंख्या. आता येणारे 24 चेंडू 63 धावसंख्या. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. कमेंट्री बॉक्समध्ये आमच्या समवेत जोडले जातील आमचे हिंदीचे महागुरु प्रवीणचे दुगाडे. त्याआधी जवळ आपण मान्यवरांच्या शुभ सन्मानाकडे. पाय या दरम्यान या ठिकाणी या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी नुकतंच ज्यांचं या ठिकाणी शुभागमन झालं ते मावळचे भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष आदरणीय गणेशजी ठाकरे साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालं. त्यांचे या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी प्रवीणजी बैलमार यांना विनंती करतो की आपला पवित्र शुभास आदरणीय आपण गणेशजी ठाकरे साहेबांचे या ठिकाणी शुभ सन्मान करावं ही आपल्याला विनंती. दरम्यान या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी कर्जतून आदरणीय गणेश नाना पाळकर 567 हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी
प्रवीणजी बैलमार यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्ये आपण या ठिकाणी गणेश नानांना या ठिकाणी सन्मानित करावं. नानांना विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. त्याच दरम्यान आदरणीय सागरजी बुरके साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी प्रवीण दादांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभास्ये आदरणीय सागरजी बुरके साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी लक्ष्मणजी साठे साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा ही आपल्याला विनंती. लक्ष्मणजी साठे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी ज्या ज्यांचं शुभ आगमन झालं आहे ते अमितजी देशमुख यांचं देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. यानंतरची मॅच असेल वडवळ आणि हाळ या दोन संघादरम्यानची मॅच असेल. दोन्ही संघाचे कर्णधार आपल्याला विनंती आहे वडवळ आणि हाळ टीमचे कर्णधार आपण या टॉससाठी. त्याचबरोबर या ठिकाणी शेखरजी बोराडे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. नयनजी पाटील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत. शेखरजी बोराडे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतो. त्याचबरोबर दिनेशजी ठाकरे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सहर्ष स्वागत करूयात. दिनेशजी ठाकरे साहेब आपल्याला देखील विनंती आहे आपण देखील सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचबरोबर मंगेशजी सुतार साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. मंगेशजी सुतार यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात येईल. त्याचबरोबर आकाशजी ठाकरे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे देखील आभार. त्याचबरोबर पंकजजी सुतार हे देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर गोविंदजी किळंजी यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. मी प्रवीणजी बैलमार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण गोविंदजी किळंजी साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. नितीनजी घोसाळकर देखील या ठिकाणी उपस्थित त्यांचे देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर आदरणीय बाळाजी देशमुख हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने शुभ सन्मान करण्यात येतोय. बाळाजी देशमुख यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी बाळा देशमुखांना विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. त्याचबरोबर मुन्ना थोरबे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी मुन्ना थोरबे यांना विनंती करतो की आपला सन्मान होते याचा स्वीकार करावा आपण. सचिनजी खाडे साहेबांच्या शुभास्ये या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. हाळ आणि वडवळ संघाचे कर्णधार चला या शेवटचा आणि अंतिम पुकार आहे आपल्याला. त्याचबरोबर मुन्ना थोरवे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी सचिनजी खाडे यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ये मुन्ना थोरवे यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करावा ही विनंती.
त्याचबरोबर राजू शिंदे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी प्रवीण बेलमार यांना विनंती करतो की आपल्या शुभासे आपण राजू शिंदे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. त्याचबरोबर गणेशजी झोरे साहेब यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी प्रवीण दादांना विनंती करतो की आदरणीय गणेशजी झोरे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करावा. त्याचबरोबर रोहितजी चव्हाण साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. रोहितजी चव्हाण. निखिलजी रिठे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी प्रवीणजी बेलमार यांना विनंती करतो की आपल्या पवित्र शुभाचे आपण शुभ सन्मान करावा. पाच या स्पर्धेमध्ये बरेचसे मान्यवर उपस्थित राहणार आहेत. निखिलजी रिटे साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. मी प्रवीणजी बेलमार यांना विनंती करतो की आपल्या शुभासे आपण या ठिकाणी शुभ सन्मान करावा. त्याचबरोबर रोहित चव्हाण साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. त्याचबरोबर हेमंत परब यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येईल. थँक्यू. कल्पेश मेहतर यांच्या शुभासे या ठिकाणी शुभ सन्मान करण्यात येतोय. हेमंतजी परब. त्याचबरोबर प्रमोद निकम हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण शुभ सन्मान करूया. त्यांना देखील विनंती करूया चला जाऊयात मॅचकडे या ठिकाणी. आणि टॉससाठी विनंती करतो हाल टीम आणि त्यांच्या विपक्षात वडवल टीम, दोन्ही टीमचे कर्णधार. चला या आपण टॉससाठी या ठिकाणी पुढे एकदा बेस्ट ऑफ लक देऊयात दोन्ही टीमला आणि कमेंट्री बॉक्समध्ये करूयात बदल. उन्नीस गेंदों में 55 रनों की ज़रूरत है. विधायक ट्रॉफी 2025 में आप सभी का स्वागत. हेलो तो ये वाइट बॉल का इशारा और इस वाइट बॉल के ज़रिए 9 पे आता हुआ टोटल. साई बाबा नगर ने अच्छी बल्लेबाजी की और उन अच्छी बल्लेबाजी के कारण रन जोड़े स्कोर कार्ड के ऊपर 62. जीत के लिए 63 रनों की ज़रूरत. सागर जी इस मैच का मज़ा लेते हुए निखिल रिटे साहब इनके शुभ हाथों टॉस किया जाएगा.
हाड़ बनाम वड़वड़, अजय महाराज के बनाम मुनीर पटेल। तो वड़वड़ ने टॉस जीता और पहले फैसला सुनाइए। अल्ताफ सर, इनका सम्मान किया जाएगा। निखिल रेड्डी साहब, इनके शुभ हाथों। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर 18 गेंदें और 54 रनों की ज़रूरत। साई बाबा नगर पूरी तरह से हावी हो चुकी है खरसुंडी के ऊपर। शुरुआत इनकी अच्छी थी, पहले ही ओवर से इन्होंने आक्रमण किया। क्रिकेट में हमेशा कहा जाता है अटैक इज़ द बेस्ट डिफेंस, यानी कि आक्रमण ही आपका सबसे बड़ा बचाव माना जाता है। तो स्वप्निल बालांडे, बाला साहब का सच्चा शिव सैनिक, इनकी तरफ से शुभकामनाएं आ चुकी है। लाइव वो मैच देख रहे हैं। अल्ताफ सर, आपको भी अगले मैच के लिए ढेर सारी बधाई। 11 पे 1 और ये ऊंचा खेला, गेंद हवा में आर पार स्टेडियम बाहर। बल्लेबाज मनीष बारस्कर के बल्ले से। गणेश भाऊ ठाकर 1995 से राज्य मंत्री ट्रॉफी का ऑर्गेनाइजेशन कर रहे हैं बावड़ में। 17 पे 1 है क्रॉस द लाइन, लेकिन अंदरूनी किनारा। क्या स्क्रीन नजर आ रही है कर्जत टेनिस क्रिकेट .in की, पूरी क्लैरिटी के साथ फोटो सेशन हो रहा है मेहमानों का एकजुट। अठारह पे 1 ये मैच। अब 12 गेंदे 45 रनों की जरूरत। प्रवीण शेठ बैल मारे यहाँ पर मौजूद है, इस टूर्नामेंट के पुरस्कर्ता
प्रणीत का जन्मदिन है, उन्हें जन्मदिन की हम ढेर सारी बधाई देना चाहेंगे। और जगदीश शेठ बैलमारे, इनको भी हम जन्मदिन की ढेर सारी बधाई देना चाहेंगे। 12 गेंदें और 45 रनों की ज़रूरत। हाँ, ये देखिए, उनका भी हम स्वागत करेंगे। वड़वड़ बनाम हार मिस्टर अनस्टॉपेबल अजय महाराज के बनाम हार के आकाश तारेगर मुनीर पटेल के बीच कड़ा संघर्ष। इस गेंद को खेला, सिंगल से काम बनने वाला नहीं है। जितने सिंगल्स आएंगे उतना फ्रंकफुट पे आएगी। गेंदबाज दिमाग के जादूगर संजय सोलंकी। कुंदन वाघोले, इनका भी हम स्वागत करेंगे। एक जमाने के बेहतरीन हार्ड हिटर। डॉट गेंद आई संजय सोलंकी द्वारा। खरसुंडी ने हाल ही में जो खोपकर ट्रॉफी हुई वहां पर नंबर 1 का खिताब जीता। आखिरी गेंद पे कुछ 4 या 5 की जरूरत थी और मयूरेश भौर ने छक्का लगाया, मैंने लाइव देखा था। मोठिया फैंस क्लब की तरफ से शुभकामनाएं आ चुकी है खरसुंडी टीम को, लेकिन शायद सिंगल से अगर रन बनेंगे तो उनकी भी शुभकामनाओं का काम नहीं होगा। बीस रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। ये लंबा 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 हिट जिसकी जरूरत थी टीम खरसुंडी को और वो लगाया मनीष बारसकर। घरेलू टीम यहां पर खेल रही थी। जो विकेट गया रोहित पाड़गे का रनआउट के तौर पर वाइट बॉल पे, वहां से मैच ने यूटर्न लिया। डॉट गेंद आई, 7 गेंदें और 37 रनों की जरूरत। यहां पे 6 आना चाहिए, तब मजा आएगा। एक रन जरूर मिला। 6 में 36 काफी मुश्किल है, लेकिन क्रिकेट में नामुमकिन चीज नहीं होती। मुश्किल जरूर होती है, नामुमकिन को मुमकिन बनाना आपको आना चाहिए। तीनों ही गेंदबाजों ने 9 के औसत से गेंदबाजी की है। आखिरी ओवर लेकर आए हैं गेंदबाज मयूर। मयूर शिरके। वड़वड़ ने क्या फैसला किया? वड़वड़ गेंदबाजी, गेंदबाजी। और ये आया पहला 6। हाँ, अब आएगा ऊट पहाड़ के नीचे। दूसरा आया तो साईं बाबा जिन्होंने हमें मंत्र सिखाया, श्रद्धा और सबूरी। जो काम करो श्रद्धा पूर्वक करो, सब्र करो, फल हमेशा मीठा मिलेगा।
क्या ये होगा दूसरा? लेकिन वन बाउंस 4। मैच अभी भी है। एक आध नो बॉल इस मैच का पलड़ा झुका सकता है करसुंडी की तरफ। जिस तरह खेल रहे हैं मनीष बारस्कर। 4 में 26। और ये विकेट जाता हुआ आउट होने वाले खिलाड़ी मनीष बारस्कर। तो 3 गेंदों में 26 रनों की ज़रूरत है। इक्कू ने आखिरकार बाजी मार ली है उनके बल्लेबाजों के और गेंदबाजों के कारण। इक्कू ने उतना ज़्यादा काम नहीं किया लेकिन उनके यंगस्टर्स ने काम किया। रोशन उतेकर इनकी तरफ से 1000 का इनाम है। सूरज अगर छक्का लगाते हैं तो। और यह आया, गूगल पे नहीं चलेगा यहाँ पे। मैं आपको बताने से रहा, जिनको इनाम लगाना है रोकड़ा दम है तो लगाओ, जाओ रोकड़ा लेके आओ। क्या था आपने 1000 वाले इनाम का? रोशन उतेकर। नहीं तो फोन पे इनाम लगाने वाले बहुत देखे हैं मैंने। और इस मैच को जीता साई बाबा नगर ने। प्लेयर ऑफ द मैच अवार्ड गोज टू। पैसे लेके आइए, पैसे। प्लेयर कौन है? सूरज। ऊपर आइए आप। सूरज आप स्टेज पे आइए। नहीं नहीं, देना नहीं, यहाँ स्टेज पे देना है। सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेब आमचे चिंचवली गोह्याचे पाहुणे यांना विनंती असेल